नमस्कार. दिनांक 5 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे घुबड शिरले म्हणून कोणी घर सोडतात काय. एके दिवशी महाराज बाहेर गेले असता चोळाप्पाचे घरात घुबड शिरले. हे काही विपरीत आहे असे समजून चोळाप्पाने घर मंडळींसह घर सोडले. तो खासबागेत जाऊन बसला. महाराज परत आले. पाहतात तो घराला कुलूप. चौकशी करता चोळाप्पा मुलाबाळांसह खासबागेत जाऊन राहिल्याचे समजले. महाराजांनी चोळाप्पाची समजूत घालून सायंकाळी त्यास परत आणले. घुबड शिरले म्हणून कोणी घर सोडतात काय असे म्हणून ते त्यास रागावले. गानदेवी संबंधीची अंधश्रद्धा निपटून लोकांच्या मनातील अनाठायी भीती महाराजांनी दूर केली खरी, पण आता खुद्द चोळाप्पाच एक नव्या अंधश्रद्धेचा बळी जाऊ पाहत होता. ते पाहून हसावे की रडावे तेच महाराजांना कळत नव्हते. आपल्या सहवासात 24 तास राहणारा चोळाप्पा, प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगून करणारा चोळाप्पा आज अचानक घरादाराला कुलूप लावून बायको मुलांसह निघून गेला आणि आपल्याला एक शब्दानेही बोलला नाही. याचे महाराजांना आश्चर्य वाटले. सकाळी आपण घरी असे तो सारे ठीक होते आणि परत येई तो घरादाराला कुलूप लावून चोळाप्पा गेला सुद्धा. त्याला कशाचा एवढा राग आला की तो आपल्यावर नाराज झाला? असे काय घडले की ना बोलता न सांगता त्याने निघून जावे? महाराज बेचैन झाले. हळूहळू त्यांचा वृत्तिक्षोभ होऊ लागला. आजूबाजूला तपास करता त्यांना जे काही कळले त्याने त्यांचा वृत्तिक्षोभ फुग्यातली हवा जावी तसा नाहीसा झाला. त्यांना हसावे की रडावे तेच कळेना. सकाळी आपण बाहेर पडल्यावर इथे असा काही गोंधळ होईल याची कल्पनाही त्यांना नव्हती. घरात अचानक घुबड शिरले हे अशुभ आहे असे समजून चोळाप्पा, येसूबाई, राधाबाई अशा सगळ्यांचेच धाबे दणाणले. ते घुबडही वळचणीच्या अंधाराच्या जागेत जे घुसले ते काही केल्या निघेच ना. अखेर चोळाप्पानेच मुलाबाळांसह गाशा गुंडाळला आणि तो खास बागेत जाऊन राहिला. म्हणून घराला कुलूप, वेडा रे वेडा, असा धर्मभोळेपणा बरा नव्हे. अरे घुबड शिरले म्हणून का घर सोडायचे? दिवस उजाडला की घुबडाला दिसत नाही हे ठाऊक नाही का? त्याला लपायला झाडाची ढोल लागते, एखादी कडे कपार लागते. ती नसेल मिळाली त्याला, म्हणून ते चाचपडत धडपडत आले तुझ्या दारात. त्याला घाबरण्याजोगे काय आहे? रात्री झाली की जाईल उडून. त्यात कसले आहे शुभ अशुभ? पक्षासारखा पक्षी त्याला घाबरलास? चोळाप्पाच्या भोळसटपणाची कीव येऊन महाराज तडक खासबागेत गेले. त्याची नाना परीने समजूत काढली आणि त्याला घरी घेऊन आले. महाराजांसारखे परब्रह्म जवळ असूनही चोळाप्पाला भीतीचा, अंधश्रद्धेचा प्रभाव झटकता आला नाही. यावरून अंधश्रद्धा, रूढी, समजुती यांचा पगडा लोकांच्या मनावर किती जबरदस्त असतो हे कळून येईल. अशा अनेक समजुती आपल्याही मनात घर करून असतात. घुबड शिरणे, कावळा शिवणे, मुंगसाचे तोंड दिसणे, कुत्रे रडणे, प्रेतयात्रा दिसणे, मांजर आडवे जाणे, कोणी शिंकणे, उजव्या सोंडेचा गणपती न लाभणे, सप्तशती गीता वाचल्याने प्रपंचाचे, संसाराचे 3-13-9-18 होणे, महाभारत घरात ठेवल्याने घरात कलह होणे, निरांजन किंवा समय विझणे, अशा अनेक गोष्टींची भीती आपल्या मनात खोलवर रुजलेली असते. नीट विचार केला तर त्यात काहीच तथ्य नाही हे कळून येईल. पण कळूनही न कळल्यासारखे करून आपण त्यांचा पगडा झुगारू शकत नाही. हा आपल्याच मनाचा दुबळेपणा असतो. दुबळे मन परमार्थ साधू शकत नाही. अस्वस्थ चित्तात देव कधीच राहत नाही. अस्थिर चंचल बुद्धी प्रपंच आणि परमार्थात हानिकारकच ठरते. मन, चित्त, बुद्धीची शुद्धी करणे ही परमार्थाची पहिली गरज आहे असा संकेत देणारी ही लीला आहे. धन्यवाद.